पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट झाली पाहिजेत, अन्यथा मग तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद आपण घ्या. दोस्ती फाउंडेशन प्रस्तुत अल्पेशजी थरकुडे आणि प्रशांतजी शेंडे पाटील यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून मांडलेली ही स्पर्धा. आजची ही तिसरी रात्र आणि फ्रेश स्लॉटची सेकंड मॅच आहे. मागचा सामना लवजी बी टीमने जिंकला आहे आणि इथून कोण जिंकणार यासाठी ही लढाई सुरू झाली आहे. टॉस जिंकला हाल टीमने घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले निखिल 11 अकुलवाडी या टीमला. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकर एंडला रितेशला आपण बघतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला प्रथमला आपण बघतोय. बुशरा हाल निखिल 11 अकुलवाडी ही लढत. प्रेक्षकांची अलोट गर्दी या क्रीडांगणावरती. सगळ्यांचं आपण स्वागत करूया या दोस्ती फाउंडेशन चषकामध्ये. पहिला गोलंदाज असीम आलाय. हे पहिलं षटक घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. एक लॉंग ऑफ आपण बघतोय, एक मिड विकेट आपण बघतोय, एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑन आपण बघतोय. दोन्ही थोडी वाईडिश आहेत. व्ही शेप मध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक. पहिला गोलंदाज आलाय असीम आलाय. बुरशा हाल आणि निखिल 11 अकुलवाडी ही लढत. या लढतीला आता सुरुवात होतीये. प्रथम आणि निखिल रितेश ही जोडी. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही. पंच आमच्याकडे वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची सिंगल ऍड होते. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना निखिल 11 अकुलवाडी या टीमचा. मागची मॅच अगदी प्रेक्षणीय मॅच झाली. लवजी बी टीमने तो सामना जिंकला. पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया इथून या मॅच साठी. पहिला स्क्वेअर चेंडू टाकण्यामध्ये आपण बघतोय असीमला. वेगळी शेप मध्ये डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे आलाय हा चौकार. पहिला बॉल व्हाईट बॉल आला. त्यानंतर आला चौकार. धावफलक 5 वरती पोहोचलाय. चांगली सुरुवात होत असताना निखिल 11 अकुलवाडी या टीमची सन्मान दिलाय. पॉइंटला एक सिंगलच मिळेल. सेन्सिबल क्रिकेट एसल चांगल्या क्रिकेटरचं लक्षण असताना एखाद्या खराब चेंडूची प्रत्यक्ष करून त्यावरती मोठे फटके मारणे, चांगल्या चेंडूला सन्मान देणे, सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन धावफलकाला पुढे घेऊन जाणं, एक चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवत असताना निखिल 11 अकुलवाडीचा संघ. धावफलक पोहोचले 6 वरती. 4 ओव्हरची मॅच. तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे मैदानामध्ये. चला तिसरे पंच मैदानामध्ये जा. तिसरे पंच जरा मैदानावरती जा आपण. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय या मॅच मध्ये. अकुलवाडी टीम कडून सगळ्या गोष्टींची पाहणी करण्यासाठी तिथे आता तिसरे पंच आमचे जातील. चला आमचे तिसरे पंच आपण मैदानामध्ये जा. बघा ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तोच द्या असे आयोजक आम्हाला सूचना करतायत. सगळ्या गोष्टींची आता चर्चा मैदानामध्ये होत असताना अंकेश तांबडे आणि मोठी स्पर्धा
दोस्ती फाउंडेशन चषक अल्पेशजी थरकुडे आणि प्रशांतजी शेंडे यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेली ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे या डीपी रोडच्या मैदानावरती भव्य दिव्य आयोजन. आजची ही तिसरी रात्र आहे आणि या फ्रेश स्लॉटची ही सेकंड मॅच तुमच्या समोर बघायला मिळते. चर्चासत्र चालू आहे मैदानावरती. पंचांचं या गोष्टी होणं फार गरजेच्या असतात क्रिकेटमध्ये. चर्चा केली तरच उत्तरं मिळतात. शिवा याचं या ठिकाणी आगमन झालंय, त्याचं देखील आपण स्वागत करूया या व्यासपीठावरती. पाठवलेला आहे. थर्ड अंपायर भावेश सावंत तुमच्या तिथे येत आहेत आणि आयोजकांनी ऑनसाईट सांगितलं होतं, तर लेग अंपायरांनी डिसिजन घ्यायला पाहिजे होता ऑनसाईट. पंचांचं काम आहे आणि आता ते करणार आहेत. समोरील फलंदाज याने अपील केलं होतं की समोरील गोलंदाज हा थ्रो आहे. बघूया या पुढील होणारा चेंडू. कॉमेंटेटर गोलंदाज असीम पुनश सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. 20-25 पावलाचा रनअप आपण बघतो त्याचा. वेगवान गोलंदाज हाल टीम कडून. फुल टॉस बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि पहिला फलंदाज बाद. आणि जर ते आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. जे मोमेंटम मैदानावरती तुटलं ना, त्याचा मी म्हणेन तोटा झाला फलंदाजाला आणि ही विकेट मिळाली. कारण ज्यावेळेस तुमचं मोमेंटम चालू असतो ना, त्यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क होत असतो. तो मोमेंटम तुटला, बॅट अँड बॉलचा संपर्क झालाच नाही मैदानावरती आणि सरळ यष्टांचा वेध घेणारा चेंडू बघायला मिळाला. तो गोलंदाज असीमचा पहिली विकेट मिळाली. ती असीमला संघ जाऊन पोचलाय तो 6-1 गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय अजय. रितेश आणि अजय ही जोडी तुम्हाला बघायला मिळेल. प्रथम बाद झाला, गोल्डन डकचा तो शिकार झाला पहिल्याच बॉलवरती. शून्याचा चष्मा घालून डगआउट मध्ये आला. आता संघाला पुढे घेऊन जावं लागेल रितेशला आणि त्याच्या बरोबरीने अजयला. थोडं स्पीडअप करा प्लीज. असीम पुनश्च हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज भरपूर सफल झाला होता. त्याला ऑन साइडला फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा पुनश्च संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी होत असताना असीमची जरूर त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आला, परंतु त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी ते राहिली आहे या सामन्यात. धावफलक 6 वरती पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ देखील संपला. इथून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकामध्ये. धावफलक 6 एका गड्याच्या मोबदल्यात. सुरुवातीला चौकार आला, त्यानंतर थांबून ठेवलाय असीमने. हा चेंडू सोडून दिलाय पंचांचा. आता व्हाईट बॉलचा इशारा आलाय, दंडित केलाय. अवांतरची सिंगल आडवील धावफलकावरती. धावफलक जाऊन पोचेल. 7 धावा धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती. एक फटका मोठा जरूर आला या षटकामध्ये, परंतु त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली राहिली या मैदानावरती.
या मैदानाचा जर आपण इतिहास बघितला 60-65 धावा सहजरित्या बनतायत. अशा परिस्थितीमध्ये हे 7 धावा अद्याप धाव फलकावरती. चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. अकुलवाडीला शुभेच्छा दिल्यात खूप साऱ्या. या सामन्यासाठी त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. असीमच्या गोलंदाजीवरती हा आक्रमक फटका चौकार आला आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते 11 या आकड्यावरती. 11 धावा धाव फलकावरती आल्यात. अकुलवाडी, निखिल 11 अकुलवाडी या नावाने हा संघ आज उतरलाय. फुलटॉस बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडू थांबलाच नाहीये. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर गेलाय. नो +4, 5 धावा. अजयची तितकी साथ त्याला रितेश देखील देतोय. असीम, हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतरची आणखी एक सिंगल ऍड होते धाव फलकावरती. धाव फलक जाऊन आता पोहोचतोय 17 धावा धाव फलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकाचा पुरेपूर फायदा उठवलाय तो निखिल 11 अकुलवाडी या टीमने. चांगली फटकेबाजी सुरू आहे. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते रितेश आणि अजयची. या पहिल्या षटकामध्ये थोडस लांबलचक षटक देखील बघायला मिळते असीमचं. 10वा चेंडू हाताळतोय. खुलात टाकलेला बॉल पुनश्च मिसफील्ड झाले पाठीमागच्या दिशेने यष्टिरक्षकाची. इथे थ्रो होईल, फेकी होईल, तोपर्यंत मिळेल ही बाईटची सिंगल. षटक क्रमांक पहिला आता संपुष्टात आलाय आणि या पहिल्या षटकाच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 18 धावा धाव फलकावरती येतात एका गड्याच्या मोबदल्यात. चला, टीम मीटिंग घेऊ नका. पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत याकडे लक्ष असू द्या, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केले जाईल कारण भरपूर सामने अजून बाकी आहेत. या गोष्टींकडे लक्ष असू दे तुमचं देखील. भव्य दिव्य आयोजनामध्ये आपण खेळताय. तो आयोजन चांगलं असेल तर शिस्तीचं त्याला साथ मिळणं फार गरजेचं असतं. पहिले षटक संपले, धाव फलक जाऊन पोहोचले निखिल 11 अकुलवाडी टीमचं. 18 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती आता येतोय चिंचवली शेकिन यांकडून. नदीमला इन्व्हाइट केलंय कॅप्टनने. सेकंड ओव्हरमध्ये 4 ओव्हरची मॅच. आता फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपताना दिसतील तुम्हाला. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये ठेवू शकता. एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाठवण्यात आलाय. एक लॉंग ऑफला आपण बघतोय, एक लॉंग ऑन बघतोय, एक मिड विकेट बघतोय, एक स्क्वेअर लेग बघतोय, आतमध्ये एक शॉर्ट फाईन लेग बघतोय, एक गली बघतोय, एक पॉइंट बघतोय. एक शॉर्ट कव्हर मध्ये देखील आता फिल्डर पाठवण्यात आलाय शॉर्ट मिड विकेटचा. एक जालस विंडलय. नदीम आलाय गोलंदाजीसाठी. पहिले षटक थोडंसं महागडं राहिलं असीमचं. भरपूर धावा त्याने खर्च केल्या 17 त्या षटकामध्ये. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट. असं वाटलं की फिल्डिंग कॅच वरती जाईल क्षेत्ररक्षक, परंतु तिथे एक टप्पा फील्ड होती. एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि या एका धावा संख्येने धावा फलक जाऊन पोहोचेल. एकूण 18 धावा धाव फलकावरती येत आहेत. 19 धावा धाव फलकावरती येत आहेत. या फ्रेश लॉटची ही सेकंड लढत. मागोदरची मॅच जिंकली लवजी टीमने. ते देखील प्रतीक्षा करत असतील इथून कोण जिंकेल. हाफ ट्रॅकर बॉल सन्मान दिलाय पॉइंटच्या दिशेने. एक सिंगलच मिळेल या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी होत असताना नदीमची हेच करायचं नदीमला, कारण पहिले षटक थोडंसं महागडं पडलंय. इथे थोडंसं इकॉनॉमिकल व्हायचंय, कमी धावा खर्च करायचे आहेत तरच मी म्हणेन 40-50 पर्यंत जे मानस ठेवून संघ मैदानामध्ये उतरलाय ना ते मानस पूर्ण होईल. याचा प्रयत्न केला पाहिजे मैदानावरती, ऑन फील्ड वरती.
नदीमचा वेगवान बॉल, व्हॉट अ बॉल, काय चेंडू हाताळण्यात आला होता, वेगाने बीट झाला खरोखरच फलंदाज रितेश. अजय आणि आणखी एक डॉट बॉल मात्र या षटकामधला बघायला मिळतोय. 3 चेंडू संपलेत, 20 धाबा धाव फलकावरती फक्त 2च धाबा खर्च केल्यात नदीमने. चांगली गोलंदाजी होत असताना सुरुवातीच्या काही चेंडूमध्ये हा फुलटॉस बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडेच मारलाय, या चेंडूवरती आलाय अजयच्या. जाईल एक तर मारला अजयने, धावफलक पोहोचवलंय 26 या आकड्यावरती. सुंदर फटका खेळण्यात आला, फुल टॉस बॉल होता, जिथे पाहिजे तिथे मारू शकला असता आणि लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे ऑन साइडला हा दर्जेदार फटका षटकारासाठी मारलाय. 2 चौकार आलेत, 1 षटकार आला अजयच्या बॅटमधून. चांगला खेळतोय आज निखिल 11 अकुलवाडी टीमसाठी, तितकी साथ त्याला मिळते रितेशची. रितेशने देखील बघितलं तर आपण आल्या आल्या चौकाराने अकाउंट खुलं केलं, तो देखील खेळतोय 6 वरती, संघ जाऊन पोहोचलाय 26 धाबा धावफलकावरती. बघा जे डगआउटच्या समोर प्रेक्षक उभे आहेत, प्लीज थोडस बाजूला सारखं आपण. आणखी एक फुल टॉस बॉल, चांगला बॉल हाताळण्यात आला होता. संधी होती मोठा फटका मारण्याची, परंतु संधी हुकतीये कारण बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही. धावफलक तिथे स्थिरावलाय 26 धाबा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय, 26 धाबा. अद्याप 8 धाबा खर्च केल्यात नदीमने या षटकामध्ये. एक फटका वगळता चांगली गोलंदाजी राहिली आहे. चांगला बॉल, खोलात टाकलेला बॉल, पण ते सांगतायत की बॅटला चेंडू बर्श केला असावा आणि ते अशा पद्धतीने सेकंड ओव्हरचा खेळ देखील समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलक जाऊन पोहोचलाय ते 13.00 च्या धावा गतीने 26 धावा धावफलकावरती येत आहेत. 26 धावा धावफलकावरती. यानंतर तुम्हाला खरवई आणि माडप बी ही लढत बघायला मिळेल. दोन्ही टीमला मी इन्व्हाइट करतोय, जसे 4 षटकं संपतील आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. माडपवाडी आणि शिवशक्ती खरवई हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. यानंतरचा पाणी घेऊन जायचंय. येस, पाणी घेऊन जा लगेच आणि जाऊया तत्पूर्वी आमच्या डीजे कडे. धावत राहिला तर सहजरित्या 50 पेक्षा जास्त धावा येऊ शकतात या सरासरीने. हा प्रयत्न केला गेला पाहिजे खरं तर. परंतु दुसऱ्या बाजूला हाल संघ विचार करत असेल की 2 षटकांमध्ये काय घडलं याकडे लक्ष न देता पुढील 2 षटकं आम्हाला चांगले टाकायचे आहेत, हा मानस ठेवून हा संघ देखील मैदानामध्ये रस्सीखेच करताना तुम्हाला दिसेल. सुंदर फटका बघायला मिळतोय आपल्याला. फलंदाज रितेशच्या बॅट मधून आला हा चौकार. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 धावा धावफलकावरती. अरबाज
अरबाजचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट, अगोदर मोठा फटका त्यानंतर सिंगल. हेच मी म्हणेन गणित बघायला मिळतोय. हाच मी म्हणेन रणनीतीचा भाग असावा, हिस्सा असावा. एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये होत असताना अकोलवाडी टीम कडून धाव फलक पोहोचवलाय. 31 धावा धाव फलकावरती. स्वप्नील आणि रियांश यांच्याकडून 3 चौकार 3 षटकारासाठी 2,500चं कॅश प्राइज दिलं जाईल. अकोलवाडी टीमला आणखी एक चांगला बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा तिथे इशारा आलाय. अवांतरची सिंगल ऍड होते धाव फलकावरती. धाव फलक जाऊन पोहोचतोय 32 धावा. आज प्रेक्षकांची भरपूर गर्दी तुम्हाला बघायला मिळते मैदानाच्या चारही बाजूला. सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे दोस्ती फाउंडेशन चषकामध्ये. अल्पेजी थरकुडे आणि प्रशांतजी शेंडे पाटील यांचं हे आयोजन. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर डीप मध्ये आहे. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 33 धावा. 33 धावा धाव फलकावरती येत आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी. या षटकामधले काही चेंडू शिल्लक आहेत. कितपर्यंत जाऊन पोहोचेल निखिल 11 अकोलवाडीचा संघ. अरबाजचा बॉल, मोठा फटका खेळलाय लॉंग लॅगला. तिथे आपण बघतोय सोप्पा झेल मात्र सोडण्यात आलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुहेरी धाव मिळतील या चेंडूवरती. या 2 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण 35 धावा धाव फलकावरती येत आहेत. सिंगल डबल मोठे फटके हे सगळे गणित आपण बघतो या षटकामध्ये, या एकूण 17 मध्ये बघायला मिळतात. कारण बरेचसे षटकार, बरेचसे चौकार आलेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सिंगल डबल देखील येऊ दिलात. हेच तर करत क्रिकेट आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये सिंगल डबल येणं फार गरजेचं असतं. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करायचा होता. बॅट अँड बॉलचा फारसा चांगला संपर्क होत नाहीये. गलीमध्ये चेंडू गेला. एक धाव मिळतीये या चेंडूवरती. बाईटची सिंगल आहे अशी पंच आम्हाला सांगतात. आणि या एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 36 धावा. यानंतर तुम्हाला खरवई, शिवशक्ती खरवई आणि माडप बी हा संघ तुम्हाला बघायला मिळेल. माडपवाडीचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूया की आपण टॉस करण्यासाठी यावं. हा चांगला फटका, अपिस्ट कव्हर डाईव्ह बघायला मिळतोय आणि तिथे मात्र पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे आलाय हा चौकार. अल्पेजी तरकुडे आणि प्रशांतजी शेंडे पाटील यांचं हे आयोजन. दरवर्षीप्रमाणे या डीपी रोडच्या भव्य मैदानावरती ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. आज प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिलाय. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनापासून स्वागत करूया, त्यांचा आभार व्यक्त करूया. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 40 धावा धावफलकावरती. चांगल्या धावा आल्यात त्या निखिल 11 अकोलवाडी टीमसाठी. स्वप्नील चौगुले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय अकोलवाडी टीमसाठी. भरपूर प्रेक्षक मॅच बघतात, मला असं वाटतं अकोलवाडीची. भरपूर चाहते आहेत अकोलवाडी टीमचे. त्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात अकोलवाडी टीमला. धावफलक पोहोचलंय 40 वरती. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. मुनीर आलाय या शेवटच्या ओव्हरमध्ये. स्लॉग ओव्हरचे षटक. स्टार टेनिस क्रिकेट आणि कर्जत वर्ल्ड टेनिस या वाहिनीवरती बरेचसे प्रेक्षक सामना एन्जॉय करतात. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. बरेचसे व्ह्यूअर्स या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले गेलेत. 11 चेंडूमध्ये 20 वरती खेळतोय अजय. 2 चौकार मारलेत रितेशने, तो देखील चांगली बॅटिंग करतोय एका बाजूला. आणि एक चांगले पार्टनरशिप बिल्ड होत असताना लॉंग ऑफला स्टेअर केला चेंडू पहिलाच. आणि तिथे फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती. आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 41 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये कितपत धावा येतील यावरती सगळे आता गणित असतील. कितपत टार्गेट सेट होईल या सामन्यामध्ये, या इनिंगमध्ये हाल टीम समोर. कारण या टीमकडे देखील बॅटिंग लाईनअप तगडी आहे. हाफ ट्रॅकेट बॉल पॉइंटच्या दिशेने स्लाइस केलाय चेंडूला. स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर होत असताना कर्व शेप घेतलाय पाठीमागच्या दिशेने. या गोष्टी क्रिकेटमध्ये शिकणं फार गरजेचे असतात.
2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावा संख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 42 धावा धावफलकावरती. सिंगल डबल येत आहेत. 43 धावा. 43. लॉस ऑफ 1 विकेट. आघाडीचा फलंदाज प्रथम शून्यावरतीच बाद झाला. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप होत असताना रितेश आणि अजयच्या मध्ये. क्रिकेट हा पार्टनरशिपचाच खेळ आहे. एखादी पार्टनरशिप तुम्हाला चांगल्या टोटलकडे घेऊन जात असते. हेच घडलंय मैदानावरती. निखिल 11 अकुलवाडी टीमकडून एक चांगली पार्टनरशिप एका चांगल्या टोटलकडे घेऊन गेले त्यांना. मुनीर अद्याप 3 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचे काही चेंडू शिल्लक. हा ट्रॅकर बॉल फटका फसलाय परंतु 1 बाउन्स गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. गीत आणि मगाशी तुषारजी धुमाल यांनी फार चांगला उल्लेख केला की भावी आमदार आणि त्या कामाला देखील ते आता लागलेत. तुम्ही त्यांच्याकडे कधीही जा, खाली आत येणारच नाही अशी त्यांची ओळख आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांची चांगली कामगिरी आपण बघत असतो. धावफलक पोहोचलाय 47 धावा धावफलकावरती. 1 विकेट गेली आहे अकुलवाडी टीमची. 47 धावा. फुलटॉस बॉल. पंचांचा इशाराने येण्यात अपेक्षित असेल. तिथे फिल्डर पोहोचलाय. पंचांचा आता नो बॉलचा इशारा आलाय आम्हाला. म्हणजे या चेंडूवरती धावा मिळतील त्या 2 1+1 आणि या 2 धावा संख्येने धावफलक पोहोचलाय 49 धावा धावफलकावरती. सुरुवातीचे काही चेंडू मुनीरने अप्रतिम टाकले परंतु त्यानंतर त्याची देखील आता लय बिघडली आहे. चौकाराचा त्याने मार खेळला त्यानंतर त्याची लय बिघडली. आता फ्री हिटचा बॉल असेल. 49 धावा धावफलकावरती. ही फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी असेल रितेशला. अगदी सलामीला तो दाखल झालाय. चांगला सेट झालाय. फुटबॉल सारखा त्याला बॉल दिसत असावा आणि इथे मारलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पंचावन्न धावा धावफलकावरती. अर्धशतक कंप्लीट झालंय निखिल 11 अकुलवाडी या टीमचं. 55 धावा. वेल प्लेड. ज्ञानदा 11 खरवई संघ तुम्हाला बघायला मिळेल. मी विनंती करतोय माडपवाडी आणि ज्ञानदा 11 खरवई टीमला की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. त्वरित यावं. खरवई टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय. मी विनंती करतोय माडपवाडी अमोल आपला कॅप्टन देखील आपण पाठवा. हा चेंडू आपण बघतो टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर होत असताना बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट करत असताना डॉट बॉल. बराचशा वेळानंतर हा डॉट बॉल मात्र बघायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक पोहोचलाय 55 धावा धावफलकावरती. जो अगोदरचा स्वीपचा फटका खेळण्यात आला होता काय टायमिंग होतं बॅट अँड बॉलचं. सहजरित्या तो मैदानाच्या बाहेर चेंडू गेला. चांगली बॅटिंग करतोय निखिल. हा चेंडू पंचांचा इशारा येणे आता अपेक्षित असेल. पंचांचा कोणताही इशारा येत नाही. हा चांगला चेंडू बघायला मिळतोय खेळपट्टीवरती. षटक क्रमांक इथून संपलं. हे 4थं आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन येस बॅट्समन कॉल आहे का. येस बॅट्समन रिव्ह्यू आहे. बघा पंच चर्चा करा कारण बीमर आणि व्हाईट बॉल साठीच रिव्ह्यू आहे. दोन्ही पंच आमची चर्चा करतायत. खरं तर चर्चा सत्र सुरू आहे. पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. रिव्ह्यू घेतलाय का व्हाईट बॉल साठी. येस बॅटिंग रिव्ह्यू आहे. आमचे अविनाश पालंडे आता चेक करतील फेअर डिलिव्हरी आहे की व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल असेल तर आणखी एक चेंडू मिळेल अकुलवाडी टीमला. जर चांगला चेंडू असेल तर हे सत्र संपेल.
चेक केलं जातं आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती कंट्रोल रूम मध्ये. व्हाईट बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अबांतरची सिंगल ऍड होईल. धाव फलक पोहोचेल 56 धावा धाव फलकावरती. 56 धावा. अजून एक चेंडू खेळण्याची संधी असेल निखिल 11 अकुलवाडी या टीमला. बुरशा हाल टीम थोडीशी संकटामध्ये सापडले कारण हे टार्गेट 50 पेक्षा जास्त झाले. त्याच धावा त्यांना देखील बनवाव्या लागतील सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस ते चेस करण्यासाठी उतरतील. यस. कितपर्यंत टार्गेट सेट होईल या शेवटच्या बॉलवरती हा सांगणारा चेंडू. इथे चांगला फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून तिथे आपण बघतोय 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोर चेस करतील फेकी करतील तोपर्यंत आपण बघेल त्या या 2 धावा संख्येने षटक क्रमांक 4 देखील संपुष्टात आलंय. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय ते 58 धावा आणि 24 चेंडू आणि 59 धावा संख्येचं टार्गेट सेट केलंय ते बुरशा हाल टीम समोर. चला मी विनंती करतोय ज्ञानदा 11 खरवई टीमचा कॅप्टन आणि माडपवाडी बी टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. खरवई टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मी माडप टीमला विनंती करतो की आपण आपला कॅप्टन पाठवा. मी सन्मान्य जयजी मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. चला योगेश आपण या लगेच टॉस करण्यासाठी. योगेश फाटक. खरवई टीम आपला कॅप्टन पाठवा प्लीज टॉस करण्यासाठी. चोवीस चेंडू 59 धावा संख्येचं टार्गेट टॉस केला जातो इथे नंदा 11 खरवई आणि माडप बी या 2 टीम दरम्यान. चला खरवई टीम आपला कॅप्टन आपण प्लीज पाठवा कारण इथे अगोदरच माडप टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. योगेश पाठक आपण या. सिद्धेश आलाय. भरपूर दिवस सिद्धेश दिसलाच नाही आज दिसतोय. टॉस केला जातोय आमच्या मोरे साहेबांच्या शुभ हस्ते. 24 चेंडू आणि 59 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण ऐकूया तुषारजी धुमाळ यांचा गोड आवाज. या सेकंड इनिंग साठी टॉस जिंकलाय माडपवाडी टीमने. आपला निर्णय आमच्यापर्यंत प्लीज आपण पोहोचवा. बघा हॅलो बघा जे खेळाडू कक्षामधले जे खुर्च्या आहेत प्लीज आपण तिथेच ठेवा. प्रेक्षकांना विनंती आहे की त्या कुणी घेऊ नका. खाली ज्या उतरवल्यात त्या प्लीज आपण वरती या आणि प्रेक्षकांची गर्दी तिथून कमी करा प्लीज. प्रेक्षकांची गर्दी प्लीज आपण कमी करा. आणि 2 खेळाडू कक्ष दिलेत. एक टीम इकडे या बाजूला या डाव्या बाजूला या. बघा आता हाल टीम तिथे बसले तर अकुलवाडीच्या प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही डाव्या साईडला या प्लीज. डाव्या साईडला आणि जशी मॅचला सुरुवात होईल या आपण ऐकूया मोरे साहेबांचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद मयूर. आता आपण मयूरचा आवाज ऐकत होतो. यापुढे माझा आवाज ऐकाल. मी विनंती करतो खेळाडू कक्षाच्या समोरील सर्व प्रेक्षकांना आपल्या अक्कुलवाडीची टीमला मला वाटतं पेनल्टी मिळेल. जर अक्कुलवाडी टीमचे जर ते पाठीराखे असतील तर दंडात्मक कारवाई केली जातील. त्यामुळे मी खेळाडू कक्षातील समोरील सर्व खेळाडूंना विनंती करतो की कृपया आपण
दुसऱ्या बाजूला समोर या, स्टेजवर या. जर तिथे बसायला नसेल तर स्टेजवर येऊन बसा. आयोजक या बाजूलाही बसायला मला वाटतं खेळाडू कक्ष आहे, आपण इकडे येऊन बसा. या दोस्ती चषकासाठी अंकितजी मालुसरे अक्कुलवाडी टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत आणि सातत्याने ते शुभेच्छा देत असतात अंकित मालुसरे यांच्याकडून. मागील 2 दिवसापासून आपण रायगडचा बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक प्रवीण दुगाडे सर यांचा आवाज ऐकत होता. त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक आमच्या या खोपोलीचा बुलंद आवाज अंकित मालुसरे यांच्याकडून जर विराजने 3 विकेट घेतल्यात लगातार तर 1000 रुपयाचा पारितोषिक घोषित झालेलं आहे. सातत्याने या ठिकाणी पारितोषिकी मिळत जात आहेत. अनेक आपण यानंतर ह्या आधीचे सामना पाहिला, यजमान संघ लवजी संघ खेळत होता. त्या संघात मला वाटतं पैशांचं तर पाऊसच पडला, कारण की तो स्थानिक संघ होता. आणि आता पाहूया सलामीचे फलंदाज आलेत ते अब्रार आणि अरबाज, दोघेही हालकडून आपल्या संघासाठी सलामीला आलेले आहेत. आणि गोलंदाज आहे तो सुदेश. पुढचा चेंडू उंचावून मारलाय, पाहूया लॉंग ऑफच्या दिशेने. आणि खरंच चांगलं क्षेत्ररक्षण. जर प्रेक्षकांना आवडलं असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या होऊ द्यात. खऱ्या अर्थाने नंबरचा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरेख असं क्षेत्ररक्षण या मैदानावर. या दोस्ती फाउंडेशन, ही दोस्ती तुटायची नाही अशा प्रकारे ह्या मला वाटतं अल्पेशजी थरगुडे आणि आमचे मित्र दर्शन शेंडे, प्रशांत शेंडेजी, रियांज यांकडून अजयसाठी झेल पकडल्याबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, जोरदार दाद मागितले पंचांकडे, पण पंच काय हू ना टू करत फेटाळलेले दाद. आणि अजयसाठी मला वाटतं या ठिकाणी पारितोषिक येत आहेत जयदेव बनसोडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेले आहेत. खरंच चुरशीचा सामना कसा असेल, युवा टीम म्हणावी लागेल. सगळे तरुण, मला वाटतं हे 11 तरुण या मैदानात आपला उत्साह साजरा करताना पाहत आहे. पुढचा चेंडू उंचावून मारलेला पॉइंटच्या दिशेने. मला वाटतं हा काय होतोय, तो पंचांचा इशारा काय येतो ते पाहूयात.
आणि बाद झालाय डीजे. अठ्ठावन्न धावा बनवल्या. 59 धावांचा पाठलाग करताना सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू टाकले आणि या 5 चेंडू मध्ये 2 चौकारच्या स्वरूपात मला वाटतं एकूण 8 धावा झाल्या. पण त्याचबरोबर त्याने 2 गडीही बाद केलेत. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल हा गोलंदाज सुदेशचा. खरंच प्रेक्षकांना मला वाटतं प्रेक्षकांची थंडी गुल करणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. एनर्जेटिक सामना या. पुढचा चेंडू खोलवर मारलेला चेंडू पाहूया क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि हा बाद होतोय गडी. खरंच सुरेख अशी मला वाटतं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मालुसरे यांच्याकडून सुदेश मालुसरे चांगली गोलंदाजी 3 गडी टिपले त्याने. त्याबद्दल त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेले आहेत. धन्यवाद. आणि मायरा संकेत माळुसरे यांच्याकडून सुद्धा मला वाटतं सुदेशसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खऱ्या अर्थाने आपल्या गावातील खेळाडूसाठी चांगल्याच या ठिकाणी पारितोषिक दिलं जातं. सर्व पारितोषिक देणाऱ्यांचे या ठिकाणी दोस्ती फाउंडेशन मध्ये हार्दिक स्वागत. अनुश्री अमोल मालुसरे यांच्याकडून विराजसाठी 100 रुपयाचं झेल पकडल्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण या मालिकेत पाहत असताना आमचे गुरुवर्य मार्गदर्शक प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज हिंदीचा बुलंद आवाज म्हणावा लागेल आणि त्यांचे आवाज ऐकूनच आम्ही ही कॉमेंट्री शिकत आलोय आतापर्यंत. त्याचबरोबर आमचे परम मित्र व आमचे खऱ्या मार्गदर्शक तुषारजी धुमाळ साहेब यांचाही सुरेख आवाज आपण ऐकताय. पुढचा चेंडू स्टेजच्या समोरील प्रेक्षकांना मी विनंती करतो की आपण समोर राहू नका. गुणलेखकाच्या कोणी समोर थांबायचं नाहीये. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज यश. आता यश मिळते का? पहिल्या चेंडूत तर त्याला यश मिळालेलं दिसतोय. निर्धाव चेंडू टाकला होता. पुढचा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू ओरपीस स्वरूपाचा चेंडू होता. फलंदाजाच्या बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातात एक बाउन्स जाऊन निर्धाव चेंडू. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले. धाव संख्या स्थिरावली ती 8 वर. पुढचा चेंडू आता मात्र ओरपीस टाकले चेंडू उंचावून मारलाय. पाहूया काय होते तो. आणि हा उंची आणि लांबी दोन्ही मिळालेले आणि पंचांचा इशारा येतो तो दोन सुरेख चेंडू टाकले. 2 चेंडू गोलंदाजीचे होते. परंतु पुढचा चेंडू 17 नंबरच्या जर्सीतला फलंदाज आरबारच्या फळीतून आलेला सुरेख फटका पुन्हा आला तसा भिरकावून दिला बाहेर आणि संधी मिळते आमच्या साहिल डीजे.
एकटा टायगर या मैदानात संघर्ष करतोय 59 धावांचं आणि ह्या 2 षटकारांनी धाव संख्या सजवले. धाव संख्या दुसऱ्या षटकाच्या अजून काही चेंडू शिल्लक असताना धाव संख्या पोहोचले ते 2 बाद 20 वर. माझे गुणलेखक मित्र सांगतायत सनी पाटील हे कालपासून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम पाहतात, चांगलं गुणलेखन करतात. ते आज दिवसभर सकाळपासून आहे, संध्याकाळच्या पासून आहेत ते. पुढचा चेंडू आणि लगातार 3 षटकार मारलेत मला वाटतं या फलंदाजांनी. एक बाजी तुझी तर एक बाजी माझी. अर्थाने प्रशांत दादाची हवा या मैदानात आहे या दोस्ती चषकाच्या स्वरूपात आणि एकूण धाव संख्या झाली ती 26. अजूनही विजयासाठी मला वाटतं 13 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 13 चेंडू 33 धावांचं समीकरण, हे समीकरण सोडवतोय का हा फलंदाज आतापर्यंत? अब्रारने लगातार 3 षटकार मारून जी खेळामध्ये आणले हाल संघाला, परंतु शेवटचा चेंडू निर्धाव झालाय. अजूनही कोणी जिंकलं नाही, अजूनही कोणी हरलं नाही आणि आपण सुमधुर असा संगीत ऐकू. डीजे साहिलने अजूनही आपल्या मला वाटतं ठेवणीतल्या गाण्यांना अजून हात घातलेला दिसत नाही. त्याच्याकडे अनेक अशी गाणी आहेत जी प्रेक्षकांना मला वाटतं प्रेक्षकांना खुश करतील अशी गाणी त्याच्या डीजे मध्ये आहेत आणि ती आपल्याला लवकरच ऐकायला मिळेल. वळूयात आपल्या सामन्याकडे. आता 12 चेंडूंचा सामना, चेंडूमध्ये धाव संख्या झाली ती 26 आणि अजूनही 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. चला सामना पहिले 3 षटक 15 मला वाटतं मिनिटाच्या आत संपवायचे आहेत आणि मला वाटतं या ठिकाणी 11 मिनिटं झालेले आहेत. लवकर चला. नाही मला टायमर सांगतोय वाटतं. चला लवकर. पुढचा चेंडू नवीन गोलंदाज. सुंदर चेंडू, स्लोवर टाकलेला चेंडू, फलंदाजाला समजलं नाही, टायमिंग झालं नाही. खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक समीरजी मसूरकर साहेब यांचं आपल्या दोस्ती फाउंडेशन चषकामध्ये स्वागत. ते नेहमी काय थर्ड अंपायर, व्हाईट साठी थर्ड अंपायर. मी विनंती करतो तिसरे पंच अविनाशजी पालांडे आपण पहा. तत्पूर्वी आपण वळूयात या व्यासपीठावर आलेल्या पाहुण्यांकडे. पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक शब्द सुमनाने तसेच मला वाटतं पुष्पक गुच्छ देऊन सुद्धा या ठिकाणी प्रशांतजी या ठिकाणी प्रशांतजी त्यांचं स्वागत करतायत. आवर्जून ते दोस्ती चषक म्हटलंच जाते की दोस्ती यारी, या यारी दोस्तीसाठीच नेहमी समीरजी मसूरकर हे अल्पेशजी थरकुडे आणि प्रशांतजी शेंडे यांच्या पाठीशी सतत असतात. निर्धाव वाईट नाहीये, फेअर डिलिव्हरी. 3 षटकार मारले अब्रारने आणि त्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अजीम कर्जीकर यांच्याकडून आलेलं आहे.
सुंदर फटका, एक धाव तर सहज विद्या होते. पाहूया दुसरी होते का. एकच धावेवर समाधान मानायला लागेल. तांडेल बंधूंकडून मला वाटतं प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. गोलंदाज आहे नवीन गोलंदाज ऋतिकला आता मला वाटतं एटीएम या मैदानावर एटीएम ओपन झालंय आणि फळी गेलेली आहे हातातून सुटून आणि पंचांकडे मला वाटतं स्वेअरची दात आणि ती स्वीकारले. पंचांनी दिले एक स्वेअर अवांतर धाव आणि या अवांतर धावेबरोबर एक धावेने धाव संख्या वधारते. धाव संख्या पोहोचते ती 28 वर. अनवर कंजीकर साठी मला वाटतं प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. एक षटकार मारलं तर 1000 रुपये. नक्कीच जमा करा ते पैसे आणि मगच मला वाटतं प्रत्येकाचे अनाउन्समेंट करा इथे. सुंदर चेंडू तत्पुरती निर्धाव चेंडू विकेट घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी इथे जाहीर झालेलं आहे. पुढचा चेंडू खोलवर मारलेला चेंडू पाहूया काय होतोय तो. पंचांचा निर्णय येतोय तो षटकार आणि मला ₹1000 पारितोषिक या ठिकाणी जमा झालेले आहे. हा घे ना. हो हो. तिसरं षटक सुरू आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर माफ करा सुरू आहे आणि 5 चेंडू झालेत वाटतं. 34 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू 25 धावांची गरज. पाहूया खोलवर टाकलेला चेंडू चांगले क्षेत्ररक्षण रक्षकाकडून जोरदार अपील पण दात फेटाळले ती पंचाने आणि हा पुढचा चेंडू सुंदर खोलवर टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू आणि मला वाटतं हे तिसरं षटक संपलेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिरावली ती 33 वर 34 वर आणि आता मला वाटतं हाणामारीचं शेवटचं षटक. करो या मरो, मारा नाहीतर मरा असं हे शेवटचं षटक कोण घेऊन येतोय पाहूया. फलंदाजासाठी आता मात्र या ठिकाणी आक्रमकता आणायला हवी. संघाचा शेवटचा षटक घेऊन येतोय पाहूया. 6 चेंडू आणि विराज गोलंदाज. 6 चेंडू आहे आता हालसाठी. पहिला चेंडू हाफ टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने लॉंग मारलेला चेंडू आणि हा बाद. पहिला चेंडू आणि हा बाद झाला हाल संघाचा. मी वळतोय डीजे ऑपरेटर करता.
पारितोषिक जमा झालेले या विकेट घेतल्याबद्दल संकेत मालुसरे यांच्याकडून मुनीर येतोय आता 5 चेंडू मला वाटतं 5 चेंडू आणि 25 धावा 4 मोठे फटके तेही लगातार आले पाहिजेत प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक लागले आणि हा टाकलेला टप्पा पाहूया कवटाचा आणि हा बाद आता मला वाटतं गोलंदाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे जमा करायचे खूपच अटीतटीचा सामना चाललाय पण हा सामना लवकर सुरू करा खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा सामना भरभरून प्रेक्षक या दोस्ती फाउंडेशन साठी आलेत अल्पेशजी थरकुडे यांच्यावर असणारं प्रेम प्रशांतजी शेंडे यांच्यावर असणारं प्रेम या प्रेमापोटी या व्यासपीठावर अनेक मान्यवर मागील 2-3 दिवसापासून आले पुढचा चेंडू पुन्हा टप्पा टाकलेला चेंडू जोरकस मारलेला पाहूया काय होते पंचांचा निर्णय चौकार आता मात्र मोठे फटके आणि क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज 7च्या सरासरीने प्रत्येक चेंडू पण 6 धावा या क्रिकेटमध्ये मोजल्या जातात पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न कट लागली फळीची कडा घेतल्याने बाद होतोय तो फलंदाज मुसद मला वाटतं गोलंदाजाला चांगलीच या ठिकाणी विकेट मिळत आहेत 34 धावेवर धावसंख्या स्थिरावले आणि मला वाटतं किती आले 38 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज किती पाहिजेत एक चेंडू 21 धावा आणि पुढचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू मला वाटतं इथे सामना संपलेला आहे आणि विजयी संघ झालाय तो अक्कुलवाडी संघ खऱ्या अर्थाने अक्कुलवाडी संघामध्ये सगळे युवा खेळाडू चांगला जोरदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळालाय पारितोषिक अक्कुलवाडी टीम साठी विराज पवार यांच्याकडून मला वाटतं 300 रुपये विराज पवार साठी 400 रुपयाचं मला वाटतं आतापर्यंत 400 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेत मी विनंती करतो मायरा संकेत मालुसरे यांच्याकडून खऱ्या अर्थाने चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळाला आहे मी या ठिकाणी माडप वाडी बी संघाला विनंती करेल आपण निर्णय घ्या फलंदाजी स्वीकारली आहे म्हणजे खरवई संघाला आता क्षेत्ररक्षण करायचंय खरवई संघाला विनंती मैदानाचा ताबा घ्या
चला सामना खरवई विरुद्ध माडपवाडी बी. आता झालेला सामना हाल आणि अकुलवाडी संघ विजयी झालाय. मी विनंती करतो एक आहे अजय, त्यानंतर सुदेश, त्यानंतर विराज, त्यानंतर अब्रार आणि विराज, म्हणजे यांना मी विनंती करतो आपल्यासाठी कॅश प्राइज या ठिकाणी आहे. विराजने 4 गडी टिपलेत आणि 4च धावा दिल्या आहेत. त्याला जाते मला वाटतं सामनावीराची ट्रॉफी. मी विराजला विनंती करतो की त्याने आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायला यायचंय. यानंतरचा सामना त्वरित चालू करून घ्यायचंय आणि यानंतर कॉमेंट्रीसाठी मी आमंत्रित करतो आमच्या या खालापूर तालुका आणि रायगडचा बुलंद आवाज तुषारजी धुमाल साहेब. धन्यवाद. आयोजनाला